आज आपण बनवूया चुनवड्या। जर तुम्हाला बेसन खायची इच्छा नसेल, रसा हवा असेल तर अशा प्रकारे चुनवड्या करू शकता। चला तर बघूया कशा बनवायच्या ह्या चुनवड्या। त्याकरता चुनवड्याकरता आपल्याला बेसन हवे आहे। याकरता मी 1.5 वाटी बेसन घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला व थोडासा ओवा टाकून हे भिजवायचं आहे। हे बेसन भिजवताना आपल्याला खूप पातळ पण नाही किंवा खूप घट्ट पण नाही, अशा प्रकारे हे भिजवायचे आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचे आहे। आता फोडणी घालण्याकरता आपल्याला एका कढईत तेल घेतले आहे। त्यात जिरं, मोहरी, 1 तेजपान टाकून घेतले आहे। जिरं मोहरी व्यवस्थित कडकडले की यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहे। कांदे गोल्डन ब्राऊन झाले की यामध्ये आपल्याला थोडे टमाटर टाकून घ्यायचे आहे। त्याचसोबत आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। आपण अंडा करीला जो मसाला वाटतो तोच मसाला यामध्ये वापरायचा आहे। आपल्याकडे कांद्याचे पेस्ट नसेल तर तुम्ही नुसते अद्रक लसणाच्या पेस्टवर पण ही भाजी करू शकतो। आता आपले मसाले व्यवस्थित शिजले आहे। त्यामध्ये हळद, गोडा मसाला, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। त्यानंतर तिखट टाकायचे आहे। तिखट खूप जास्त वेळ शिजू द्यायचे नाही, नाहीतर तिखट जळत असते। यात लगेच 2 ग्लास मी पाणी टाकणार आहे। पाण्याला उकळी आली की आपण जे बेसन तयार केले होते ते बेसन छोटे छोटे पकोडे टाकल्यासारखे आपल्याला यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे। अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये वड्या टाकतो तसे छोटे छोटे आपल्याला बेसनाचे गोळे टाकायचे आहे। टाकल्यानंतर ते डुबत असतात, शिजल्यानंतर हे वर येत असतात। 10 मिनिटं हे शिजू दिल्यानंतर आपली चुनवड्याची भाजी तयार होत असते। आता बघू शकता ह्या वड्या आपल्या डुबलेल्या आहे, पण शिजल्यावर ह्या वर येतील। अशा प्रकारे आपली चुनवड्यांची भाजी तयार होत असते। या भाजीला तुम्ही दुसरे कुठले नाव देता किंवा दुसऱ्या कुठल्या नावाने बोलवता ते नक्की सांगा। हे बघू शकता आपल्या चुनवड्या आता व्यवस्थित शिजलेल्या आहे। आता यामध्ये बारीक चॉप केलेला सांबार टाकला, गॅस बंद केली की आपल्या चुनवड्या खायला तयार। कुठलीही भाजी नसली तर अशा प्रकारे बेसन असल्यावर तुम्ही चुनवड्या